ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला आहे। वेळ प्रत्येकाची येते, घड्याळाचे काटे फिरत असतात असं राऊत म्हणतात। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करताय। शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनांना जमणार नाही असं राऊत म्हणतात। महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपू शकत नाही असं राऊतांनी स्पष्टच केलंय। शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही। आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंग पछाडल्या शिवसेना संपवण्यासाठी। त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला, आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याचे जी शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत, मराठीद्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत। हे आम्हाला संपवणार। आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात घ्या। आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। वेळ प्रत्येकाची येते, प्रत्येकाच्या घड्याळात काटे फिरत असतात। आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला नाडी बांधायला शिकवली, तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते या गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे। या सगळ्या संदर्भात गिरीश महाजन काय म्हणतायत पाहूया आपण। उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे। बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात? आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।